म्हणजे थोडक्यात मागे पुढे झालेत ते त्यांच्या आत्ता लक्षात आले म्हणून त्यांनी सांगितलं की असं झालं तरी हरकत नाही, हो की नाही? पण मिरची मात्र पहिल्यांदा भाजण्यात घातली आहे मी. ठीक. आता हे झाल्यानंतर आपण पनीर करणार आहोत. पनीरचा पनीर किस करून घेतला आहे. शक्यतो तो मोडू पण द्यायचा नाहीये, फक्त जस्ट परतून घ्यायचं आहे. हळूवार जरा त्याला. आपले सारण तयार झालेलं आहे, कारण हे थोडंसं कच्चं असलं तरी हेल्दी असतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर, बरं, चवीपुरतं मीठ. वा, कोबीचा शंख किंवा हिरवा शंख म्हणलं तरी चालेल ह्याला. ऑलमोस्ट हिरवाच सगळं पदार्थ आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आपण. सगळं पदार्थ शिजलेलेच आहेत तसे. बरं. गॅस बंद केल्यानंतर आता आपण चीज घालू. बरं. गॅस चालू असताना घातलं तर ते मेल्ट होईल, लवकर मेल्ट होतं. आता हे वाफेवरती मेल्ट होणारच आहे. बरोबर. आणि डाळिंबाचे दाणे. अरे वा, लवंग आपण घेतले त्याचा वापर अजून करायचा आहे. पुढे करायचं. पुरे इतके डाळिंबाचे दाणे? हो, पुरे. आणि त्याचप्रमाणे थोडेसे लिंबू पिळणार आहोत. लिंबू सुद्धा नेहमी गॅस बंद केल्यावरच पिळावं, म्हणजे कडवटपणा येत नाही पदार्थाला. लिंबू आपण पिळलं. पुढे आता आपण हे तयार झालेलं सारण कोबीच्या पानामध्ये भरणार आहोत. आणि त्याचा शंख तयार करू. कोबीचं पान जे आपण गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे. ह्या पानामध्ये आपण व्यवस्थितपणे फोल्ड करून त्याच्यामध्ये हे सारण भरणार आहोत. बर. आणि अशा पद्धतीने ते फोल्ड करून व्यवस्थित फोल्ड करून त्याला लवंग लावणार आहोत. बर. गरम पाण्यात घातल्यामुळे टोचायला बरं पडेल, नाहीतर ते पान फाटून जाईल. बरोबर. आता हे असं तयार झालंय आपलं कोबीचं चा शंख. बघा, उलटून केल्यावरती सुद्धा तो शंखासारखा त्याचा आकार दिसतो. आणि हा शॅलो फ्राय आपण करणार आहोत. ओके. पण आपल्याला एक काही हा कोबीचा शंख पुरणार नाहीये. आपण दोघं आहोत म्हणल्यावर किमान 2-3 तर व्हायलाच पाहिजेत. आपण हे असे शंख तयार करून घेऊयात आणि मग शॅलो फ्राय करायच्या कृतीकडे वळूया. चला. शॅलो फ्राय करण्यासाठी आपण हा पॅन घेतला आणि त्याच्यावरती तेल पण टाकून घेतलं. आता आपण हे कोबीचे शंख जस्ट फ्राय करणार आहोत, कारण आतलं सारण शिजलेलं आहे. कोबीचं पानही गरम झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे जर असं शॅलो फ्राय करून घ्यायचं. दोन्ही बाजूनी करून घ्यायचं. ठीक आहे. चला, आपण आता हे शॅलो फ्राय करून घेऊयात. मग डिश मध्ये काढून त्याला छान सजवूयात. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या कोबीचा शंख या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कोबीचा शंख बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोबीची पाण्यात भिजवलेली पानं, गाजर, डाळिंबाचे दाणे, सिमला मिरचीचे तुकडे, कोबीचा किस, मोड आलेले मूग, चीज, पनीर, वाफवलेले मटार, लवंग, कोथिंबीर, लिंबू, आलं लसूण पेस्ट, मिरची आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, मोड आलेले मूग, वाफवलेले मटार आणि किसलेला कोबी घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये गाजराचा किस, हिरवी मिरची, सिमला मिरची, पनीरचा किस, कोथिंबीर आणि मीठ घालून सर्व एकत्र करून गॅस बंद करावा. नंतर त्यावर चीज, डाळिंबाचे दाणे आणि लिंबाचा रस घालून पुन्हा सर्व एकत्र करून घ्यावं. भिजवलेल्या कोबीच्या पानामध्ये सारण भरून पानाच्या कडा लवंग लावून बंद करून घ्याव्यात. नंतर फ्राईंग पॅन वर तेल गरम करून कोबीचा शंख शॅलो फ्राय करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.